बोलपट झाला तरी चालेल, पण ती भाषेची समृद्धी सिनेमात आली पाहिजे. वा. आमचे मित्र महेंद्र तेरेदेसाईने मला ते सजेस्ट केलं हा. की अरे अशी एक निशाणी डावांक नावाची एक सुंदर कादंबरी आहे. हम्म. तर मी ती घेतली, ताबडतोब वाचली आणि तिच्यातच मला इतकी ह्युमर इतका दिसला त्याच्यामध्ये की मी दिलीप जाधवना सांगितलं ह्याचे पहिल्यांदा तू हक्क घेऊन टाक, सिनेमा कधी होईल तेव्हा होईल. मी भस्माचे सुद्धा हक्क घेतल्यानंतर 3 वर्षांनी सिनेमा केला. हा. ते आधी हक्क असणं महत्वाचं, नाही तर करायला जाऊ आणि तो दुसरेच कोणतरी करत असणार. बरोबर. पण त्यावेळेला त्या पुस्तक त्याला म्हटलं दिलीपला कुठचंही पान उचल ह्याच्यातलं आणि वाचायला सुरुवात कर, तू हसायला लागशील. इतकं ते निशाणी डावांकटाने माझ्या वर इम्प्रेस केलं होतं. आणि मग ते जेव्हा सिनेमा करायची पाळी आली तेव्हा मग तो सगळा अगोदरचा अनुभव फिल्म मेकिंगचा तो उपयोगी पडला. मग ती भाषा विदर्भातली, अशोकजींना ते तो रोल जो भाऊचा जो आहे ती त्याच्यासाठी वामन केंद्राचे 1-2 स्टुडंट त्यांना इंट्रोड्यूस केले. मग त्यांच्यावर थोडं भाषेचं त्यांनी ते शिकून घेतलं सगळं, बरेचशी कसं बोलतात, काय बोलतात. काही आपल्याकडे विदर्भातली काही मुलं आहेत, म्हणजे मकरंदला ती भाषा येते, भारत गणेशपुरे आहे, अशा त्या सगळे ते बोलणारी कास्ट घेतल्यामुळे ते एकदम मगाशी जसं म्हटलं ना, कास्टिंग तुमचं 100% झालं की मग भरपूर, म्हणजे तुम्हाला जर विरारला जायचं असलं, विरारच्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर तुम्हाला चिंताच नाही ना विरार येईपर्यंत. तसं आहे ते की ती माणसं तिथे त्या ठिकाणी आली की तुमचं अर्ध काम होऊन जातं. तर तसे ते निशाणी डावांचं कास्टिंग बघा तुम्ही, निर्मिती सावंतचं कास्टिंग त्याच्यामध्ये, फक्त भाषा ही ट्रेंड करायला लागली त्याच्यामध्ये जी होती ती तशी घेऊन, त्यामुळे त्याच्यातलं ह्युमर जो आहे ना, जो शब्दांचा ह्युमर आहे, म्हणजे तो बोलपट वाटतो कधी कधी. मी नेहमी बोलपट झाला तरी चालेल, पण ती भाषेची समृद्धी सिनेमात आली पाहिजे.